अहो तुझ्या जाती धर्मामध्ये असेल की तू तुझे लेकर कापून खाताशील चरा चरा. होय एक काम कर, तू तुझ्या बापाचं शेमणं पण कापून घे आणि खाय चरा चरा कापून. तर हाय सगळ्यांना. सगळ्यात पहिलं तर भावना बहिणो काय चाललंय, झालं का नाही चहा पाणी? हा झालाच असन. तर आज आहे ना मला एक कमेंटवर बोलायचंय बरं का भावना बहिणो. मी असं प्रत्येक म्हणजे कमेंटवर असं रिप्लाय देत बसत नसते बरं का, तुम्हाला खरी गोष्ट सांगायची. दाजी कामाला चालेल बघा भावना बहिणो. ए बाय करा सगळ्यांना. बरं ठीक, कामाला नंतर जा. तर भावना बहिणो मी प्रत्येक म्हणजे असे कमेंटवर रिप्लाय देत बसत नसते. कारण की हे बघा हे सोशल मीडिया आहे, तुम्हाला पण माहिती आहे. इथं 12 बापाचे काही लोक असे असतात ना घाणेरडे, नीच बुद्धीचे, नीच वृद्धीचे. त्यांना म्हणजे थोडा पण मी म्हणते की ते हे असले लोक जे आहेत का हे भाकरी न खाता हे गुच खातात. यांचे दिमाग सडलेले आहेत साल्याचे. मग तुम्ही म्हणता सांगितलं तुम्ही शिवे देता. एक गोष्ट सांगायची म्हणजे मी कधीही विनाकारण कोणालाही मी शिवीगाळ करत नाहीत. कोणाला शिवीगाळ करत नाही मी. जेव्हा कोणी मला समोरून शिवीगाळ करीन मी तेव्हाच त्याला शिवीगाळ करते. आणि हो ते जशी मला शिवीगाळ करीन मी त्याला त्याच्याच भाषेमध्ये उत्तर देते. मग माझं मी काही चुकीचे का भावना बहिण तुम्ही सांगा. माझं चुकलं असलं तर मला हाना तुम्ही. माझं काही चुकीचं आहे का? जर समोरचा एवढा अश्लील भाषेमध्ये मला बोलत असन आणि मी शांत बसन, मी तसली नाही बाबा. खरी गोष्ट सांगा, जे काय आहे ना मी तोंडवर बोलते, राग येऊ लोभ येऊ, आहे की नाही? खरे खोटे. आणि हे जे काही लोक आहेत ना हे फेक बापाची फेक पैदाइश, यांची लायकी पण नसती. स्वतःचं हे नाव सुद्धा लिहू शकत नाही तर त्या डीपीवर त्याच्या. आणि हे दुसऱ्याला अशी घाणघाण कमेंट टाकते. तर हे तेच आहेत कोण, याच्या माई एक तर कुटण खाण्यामधले आहेत किंवा यांना बाप नाहीये. आमच्या भाषेमध्ये गावाकडे काय म्हणतात माहिती का अशा लोकांना? एक तर यांचे दिमागच सडलेले आहेत. यांचे हे गु खाऊ खाऊ यांच्या दिमागामध्ये किडे झाले तर अशा लोकांच्या. तर सगळ्यात पहिले तर तुम्ही ही कमेंट बघून घ्या. बघू शकताय तुम्ही कमेंट काय आता बघा. आता ही कमेंट भावना बहिणो तुम्हाला कसं वाटतं माहिती का की संगीताई विनाकारण शिवाय देते. मी विनाकारण शिवाय देत नाही भावना बहिणो. ही तुम्ही कमेंट आधी बघून घ्या काय येतं काय नाही. तर एवढी अश्लील कमेंट तोच करू शकतोय जो आहे ना आमच्या गावाकडे त्याच्या व्यक्तीला काय म्हणतात माईपाशी झोपून बापाला नमस्कार करणारा हा व्यक्ती असन ज्याने मला एवढी घाण कमेंट केली. आता मला एवढं सांगा, माझे लेकरं सोशल मीडियावर आहेत का? भावना बहिण मला एवढं सांगा. हा जर म्हणजे जर समजा मी कधी ना माझ्या लेकराला सोशल मीडियावर घेतलेलं आहे ना, मी कधी माया म्हणजे असं म्हणजे हा जे काय आहे ना मी दाखवते, माझ्याला व्हिडिओ दाखवते. पण मी माझे लेकरं कधी सोशल मीडियावर आणलेत का? माझे लेकरं कधी तुम्हाला दिसलेत का माझ्यासोबत व्हिडिओमध्ये दिसलेत का? हा व्हिडिओमध्ये असते तर समजा तुम्ही म्हणले असते बाबा की तुमचे लेकर व्हिडिओमध्ये दिसतेत, समोरच्याला बोलायचा अधिकार आहे. आणि एवढं पण तुम्ही बोलू शकता का? एवढं म्हणजे तुमची नीतिमत्ता किती घाण आहे, किती वाईट आहे, एवढं तुम्ही घाण बोलू शकताय का? तुमची ही मानसिकता का? ज्याचा त्याचा प्रश्न असतो, जे ते घेत आहे आपण आपले लेकर. मी म्हणत नाहीये की व्हिडिओमध्ये लेकर घेणं वाईट आहे किंवा काय, मी तसं म्हणत नाही बरं का. घ्या असं काय नाही. पण हे असे 12 बोड्याचे काही लोक जे राहतात का हे असे तयार राहतात घाण कमेंट करायला एखाद्याच्या लेकरला. माझे लेकर लाईव्ह याच्यामध्ये कमेंट व्हिडिओमध्ये याच्यामध्ये नसतात. मग मला एवढंच विचारायचं या 12 बोड्याच्याला की माझ्या लेकरला बोलायचं याला काय अधिकार आहे सांगा बरं? का म्हणून गु खायला लागला आता माझ्या लेकराचा. आणि आता हे ज्यांनी जी कमेंट टाकलेली समजा याला एकच सांगणार हे कोणी आडू पडू काय याचं नाव, त्याला नाव सुद्धा नीट लिहिता येत नाही, डीपीवर फोटो पण नाही. एक काम कर तुझ्या माईचा आहे ना जँगेवरचा फोटो टाकतील म्हणजे ते डीपी तरी लक्षात आहे दिसन सगळ्याला. आणि आहे ना ही जे प्रथा आहे का तुझ्या धर्मामध्ये तुझ्या जातीमध्ये असन, तुझ्या जातीमध्ये धर्मामध्ये तुझ्या देवाच्या पुढं लेकर कापून खाताशील तू. तर तू काय कर माहितीये का, तुझे लेकर झालं ना तर तू खाताशील स्वतः कापून तुझे लेकर. त्याच्यामुळे तुला ही सगळी प्रथा माहित आहे ना. तर एक काम कर, आता तुझ्या बापाचं शेमणं कापून खा, तुझ्या माईचं चिलबट पण कापून खा बरं का. आणि तुझ्या माईला आहे ना देवाच्या पुढं चरचरा काप, तुझे लेकर पण कापून खा देवाच्या पुढं. तुझ्या जे देव असेल ना तू म्हणलं ना, तर आता मी काय कोणा देवा धर्माला नाही म्हणते, डबल म्हणता तुम्ही की तू देवा धर्म, मी कोणा देवा धर्माला नाही माहित. पण आता याच्या देवा धर्मामध्ये किंवा याच्या जातीमध्ये असेल ना तसा प्रथा असेल ना म्हणून तर हा लोकाला बोलतोय ना. तर तुझ्या जातीमध्ये आंडू पांडे भाडे समजलं का,
मादर चोदा तुझ्या जर याच्यामध्ये असेल ना, असलच हाईच ती प्रथा तुझ्या याच्यामध्ये, तर तू काय कर, तुझे लेकर आहे ना कापून खातोस तू, आणि तुझ्या घरचे सगळे कापून खाल्लेले तू, समजलं ना. तर तुला लय माहिती बाबा, तुझ्या जाती धर्मामध्ये असन, तुझा मूर्ख देव, तू मूर्ख. आणि एक सांगून ठेवणार, आज एवढा म्हणजे माझ्या मनातून श्राप निघलाय. हे लोक विनाकारण एवढं लाईव्ह येऊन एवढी घाणघाण शिवीगाळ करतात, एवढी घाणघाण शिवीगाळ करतात विनाकारण. विनाकारण घेणं नाही देणं नाही. मला माहिती आहे आता काय आहे यांचा मुद्दा चालू आहे काय नाही. यांना खरं बोललं की टोचतं, यांना खरं बोलायला नको. मग खरं बोललं की अशी फेका बापाची फेक पैशाचे अकाउंट खोलणार आणि मग असली शिवीगाळ करणार. तर तुला एकच सांगणार अंड्या पांड्या बडवे, एक माईचा शराब घेतलास तू बरं का, माझ्या मनातून एक अंतकरणातून मी तुला आश्राप दिलाय बरं का, की तू आहे ना जेव्हा तुझे लेकर होशील, आता जर नसले असले तुझे लेकर तर तू तुझे मायबाप कापून खाशील. आणि हो समजा झाले पण कधी तुझे लेकर, तर तू का नाही पहिलं ते लेकर तू कापून खाशील, हे ध्यानात तू. आणि तुझा आहे ना असा ऍक्सिडेंट होईल, तुला ध्यान एक सांगते, तर तुझा आहे ना असा ऍक्सिडेंट होईल तर तुझा भेजा बाहेर पडन, हे माझी बात ध्यानात तू. तुझ्या पूर्ण घरादाराला भावपूर्ण श्रद्धांजली बघ माझ्याकडून. तू कधी जीवनामध्ये कधी सुखी राहणार नाहीस. तू असा तडपू मरशील ना तर बेभान, म्हणजे ती मरण्याची सुद्धा तुला एवढं म्हणजे लय बेकार मग मरशील बघ तू, लय. हे ध्यानात असू दे. तू दुसऱ्याच्या लेकरा बाळाला एवढा शिवीश्राप देतो, एवढा लेकरा बाळाला दुसऱ्याच्या विनाकारण कोणाचे म्हणजे मग लेकर कोणाच्या आधीत नाहीत माझ्यात नाहीत, व्हिडिओ मध्ये पण नाही, तरी हा एवढे घाण असलेली शिवीगाळ करतोय. तर तू खाल्ली असेल बाबा, तू खात असेल रोज. कसं आहे माहिती का, ते मटणावरचं तू तुझ्या लेकरच कापून खात असेल दररोज. तुझ्या देवाला ते भोग चलत असन, तू चढवीत असन. तुझा जे देव आहे का त्याला तुझ्या लेकराचे भोग चढव, तुझ्या लेकराचे तिथं काप, तुझ्या लेकराला कचा कचा काप तिथं बरं का. तुझ्या वाटलं तुझ्या बापाचं शिमणं पण काप. ती प्रथा आहे वाटते तुझ्या याच्यामध्ये हाई, त्याच्यामुळे तू म्हणालास तर तुझे लेकरं कापून खा, त्याच्या डल्या खा, त्याला काप आणि शिजव आणि मीठ मिरची टाकून खा बरं का. एवढंच सांगणार बस. मला पण बोलता येते असं नाही मी बोलू शकत नाही, मला पण मी याच्यापेक्षा पण घाण बोलू शकते, याच्यापेक्षा पण घाण बोलू शकते, पण वाटतंय जाऊ द्या. मी कोणाच्या आद्यात नव्हते मदत नव्हते, विनाकारण मला असे शिवीगाळ करतात, मग मी पण देणार खरे खोटे म्हणून. तुम्हाला काय वाटतंय मला कमेंट करून सांगा. 2000 पब्लिक होती आणि 2000 पब्लिकनं बघितलंय हा मला किती घाण घाण कमेंट टाकीत होता. तरी पण काही भाऊ बहीण म्हणले की ताई तुम्ही त्याला, मी त्याला ब्लॉक केला अखर या भाड्याला, या 12च्याला ब्लॉक केलं मी. तर सगळेजण म्हणले होते की ताई तुम्ही त्याला ब्लॉक कशाला केला, आम्ही त्याला उत्तर दिलं असतं, पण म्हणून नको असले नासके किडे आपल्या याच्यामध्ये नको. तर ह्यो आहे ना दिय दुपारा माईवर चढत असन, ह्यो आडू पांडू जो आहे ना ह्यो दिय दुपारा माईवर चढत असन, माईला सुद्धा सोडित नसन ह्यो. माईला तर माझ्या बापाला सुद्धा सोडत नाही तू बरं का. आणि रोज तोडून खाजा तुझ्या माईचं चिलबट. पहिले लेकर झालं ना जे काय म्हणा त्याला चरा काप तुझ्या देवाच्या पुढं, आणि कापून खात असशील, तुझ्यामध्ये आहे ती प्रथा, त्याच्यामुळे तू कापून खात असशील. चला भावना बहिण, बाय बाय, टेक केअर, घ्या सगळ्यांनी काळजी.